तूळ 2025 मित्रमैत्रिणींनो, गुरुदेव आपल्या राशीपासून अष्टम स्थानातून गोचर करत आहेत, जे आरोग्य समस्या आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकतात। त्यामुळे याबाबत सतर्क राहावे लागेल। शनी महाराज आपल्या राशीपासून पंचम स्थानातून गोचर करत आहेत। विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगतीमध्ये मंदगती दिसून येईल, त्यामुळे त्यांना मेहनत करावी लागेल। संघर्षदायी वातावरण राहील। राहू आपल्या राशीपासून षष्ठ स्थानातून गोचर करत आहेत। रोगांपासून मुक्ती हा राहू देतो। आजारातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करेल। विरोधकांवर हाच राहू मात करू शकतो। नंतर पुढे मे महिन्यामध्ये राहू राशी परिवर्तन करणार आहे। त्यावेळी मात्र वैवाहिक सौख्यात बाधा निर्माण होईल, तेव्हा राहूचे उपाय करावेत। आता पाहूया मासिक राशीफळ तूळ राशी 2025। तूळ राशी जानेवारी 2025। मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी आनंद घेऊन येत आहे। वाहन गृह खरेदीचे योग बनत आहेत, जे नक्कीच लाभदायी आहे। सामाजिक क्षेत्रात आपल्याला मान सन्मान मिळेल। कोर्ट कचेरी प्रॉब्लेम चालू असतील तर त्यात यश मिळेल, अर्थात निकाल आपल्या बाजूनेच लागेल। कौटुंबिक सौख्य चांगले राहील। घरातील लोकांची मदत होईल, त्यामुळे वातावरण हसत खेळत राहील। तूळ राशी फेब्रुवारी 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात कर्माबरोबर आपल्याला भाग्याची साथही मिळणार आहे। मेहनत करावी लागणारच आहे। शुभ अशुभ असे दोन्ही समाचार आपल्याला या महिन्यात मिळतील। कामाला नवीन दिशा, नवीन गती प्राप्त होईल। जीवनात चढ उतार दिसेल। भौतिक सौख्यही आपल्याला या महिन्यात प्राप्त होईल, अर्थात सुख सुविधा आपल्याला मिळतील आणि आपण त्याचा उपभोगही घ्याल। तूळ राशी मार्च 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपल्याला नवनवीन संधी उपलब्ध होतील, याचा नक्की लाभ करून घ्यावा। संधीचे सोने करावे। सुवर्ण संधी वारंवार येत नाहीत। या महिन्यातही अचानकपणे आपल्याला बदल परिवर्तन जाणवतील। गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे, त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जे आहेत त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी। साहित्य संगीत क्षेत्रातही असलेल्या लोकांना हा महिना लाभदायी ठरेल। त्यांची रुची त्याप्रती वाढेल। कर्जदारांना काही प्रमाणात नक्कीच राहत मिळेल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील। तूळ राशी एप्रिल 2025। मित्रमैत्रिणींनो, हा महिना आपल्यासाठी काही खास गोष्टी घेऊन येत आहे, याचा नक्की लाभ करून घ्यावा। उपयोगी वस्तू जसे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांची खरेदी होईल। जी कामे रखडली आहेत, अर्धवट राहिली आहेत, ती आता पूर्ण होतील। मेहनतीमुळे नक्की भाग्याची साथ मिळेल। घरात आनंददायी वातावरण राहील। आर्थिक स्थिती जेमतेम राहील। तूळ राशी मे 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात घरातील वातावरण जे आधी बिघडले होते ते आता सुधारण्यास मदत होईल। ज्या नात्यामध्ये कटुता आली होती ते नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल। या महिन्यात शुभाशुभ समाचार समजतील। इच्छित वस्तूंची प्राप्ती होईल। ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहिली ते आता सत्यात उतरेल। या महिन्यात जिज्ञासा वाढेल। घरातील वातावरण आनंददायी राहील। तूळ राशी जून 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपण नवीन कामाबद्दल रूपरेखा आखाल। साहित्य संगीतात रुची वाढेल। मेहनतीमुळे नक्कीच यश प्राप्त होईल। आरोग्य समस्या या महिन्यात आपल्याला त्रास देतील, त्यामुळे पथ्य पाणी पाळूनच तसे राहावे। मेहनत घेताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी। यात्रा योग होत आहेत आणि या यात्रा सफलही होतील। कौटुंबिक सौख्य चांगले राहील। तूळ राशी जुलै 2025। मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपल्याला अचानकपणे धनप्राप्तीचे योग होत आहेत। आर्थिक स्थिती मजबूत होईल। घरातील वातावरण चांगले राहील। मंगल उत्सवाची बातमी समजेल आणि आपण त्यात सहभागीही व्हाल। या महिन्यात सकारात्मक ऊर्जा राहील।
आणि नातेसंबंध चांगले राहतील. जोडीदाराशी वादविवाद टाळावा. नोकरी क्षेत्रातील लोकांना हा महिना चांगला असेल. तूळ राशी ऑगस्ट 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात आपल्या नवीन ओळखी होतील आणि या ओळखीमुळे आपल्याला भविष्यात लाभ प्राप्त होईल. देश विदेशातून शुभ समाचार मिळतील. परिवर्तन घडवणारा हा काळ आहे, याचा नक्की लाभ करून घ्यावा. व्यवसाय क्षेत्रातील लोकांना हा काळ अनुकूल असेल. व्यवसायात प्रगती होईल आणि नोकरी क्षेत्रातील लोकांना पदोन्नतीचा काळ असणार आहे. तूळ राशी सप्टेंबर 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात व्यवसायात असलेल्या लोकांना मेहनतीमुळे यश प्राप्त होईल. नोकरी क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना पदोन्नतीचे योग होत आहेत. गुंतवणूक केल्यास लाभ प्राप्त होईल. शेअर मार्केटमध्ये जे लोक आहेत त्यांनी अवश्य गुंतवणूक करावी, मात्र मर्यादेमध्ये राहून आपले काम करावे. दुसऱ्याच्या कामात आपण पडू नये. कुठेही जामीन राहू नये. कोर्ट कचेरी प्रॉब्लेम्स आपल्याला त्रास देऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्यावी. तूळ राशी ऑक्टोबर 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात वरिष्ठांच्या सहकार्याने व्यवसायात उन्नती होईल. आवडत्या मित्रमंडळींसोबत आपण यात्रा पर्यटन कराल. आनंददायी वातावरण असेल. कौटुंबिक सौख्य या महिन्यात वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्तच प्राप्त होईल, ज्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढेल. लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. तूळ राशी नोव्हेंबर 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात गृहसौख्यात अडचणी निर्माण होतील. घरातील सदस्यांबद्दल जास्त अपेक्षा ठेवू नका. संशय घेणे टाळावे. मनामध्ये कटुता बाळगू नये. एखादे काम करण्यातही संशय आधी जन्म घेईल. आश्वासन कुणाला देऊ नये. कामावर लक्ष केंद्रित करावे आणि आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा. त्यानंतरच पुढे वाटचाल करावी. या महिन्यात यात्राही घडतील. तूळ राशी डिसेंबर 2025. मित्रमैत्रिणींनो, या महिन्यात एखादे कार्य होईल की नाही या विचारातच तुम्ही गुरफटून बसाल. गोंधळजन्य स्थिती निर्माण होईल. या महिन्यात चढ उतार दिसून येतील. सहजपणे काम पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला यशही प्राप्त होईल. कोणताही निर्णय विचार करूनच घ्यावा. वरिष्ठांना खुश ठेवणे महत्त्वाचे असेल.